नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये आपण मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कव्हर करणार आहोत. या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण 22 मार्च पर्यंतच्या ज्या काही सगळ्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या. ओके, परीक्षेच्या दृष्टीने ज्या इम्पॉर्टंट आहेत त्याच आपण गोष्टी घेतोय. प्लस आपण ते इन डिटेलमध्ये सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, राईट? त्यामुळे लेक्चर्स थोडे मोठे होत आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली 23 ते 31 मार्च पर्यंतचा अभ्यास करायचा आहे. आजच्या लेक्चर बद्दल काही स्पेशल गोष्टी मी तुम्हाला सांगेल किंवा आजच्या करंट अफेअर्स बद्दल. तर मार्च महिन्याचा हा जो एंडचा आठवडा आहे, बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे बरेचसे असे अहवाल समोर आलेले आहेत, बरेचसे असे अहवाल प्रकाशित करण्यात आलेले आहेत, इंटरनॅशनल त्याचबरोबर नॅशनल सुद्धा. तर ते अहवाल खूप महत्वाचे असतात बघा परीक्षेच्या दृष्टीने. आयोग बऱ्याच वेळेला या अहवालांवर किंवा या रिपोर्ट्सवर प्रश्न विचारतं आणि चान्सेस कसे असतात. तर हे चान्सेस कसे असतात प्रश्न विचारण्याचे? मल्टी लायनर्स मध्ये, राईट? तर या अहवालांचा आपल्याला अभ्यास करायचा लेक्चरमध्ये. प्लस बरेचसे असे अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. मग अगदी त्याच्यामध्ये ऑस्कर वगैरे अवॉर्ड आहे, आबेल पुरस्कार आहेत, जे नेहमीच इम्पॉर्टंट असतात. दरवर्षीचे जे हे पुरस्कार आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचंच असतं, कारण की आयोगाचा त्याच्यावर प्रश्न विचारणं हे नक्की ठरलेलंच असतं, राईट? कोणत्या ना कोणत्या एक्झामला तरी ऑस्करवर म्हणजेच अकॅडमी अवॉर्डवर, बाफ्तावर, ग्रॅमी अवॉर्डवर, आबेल पुरस्कारावर, नोबेल प्राइजवर, ओके. त्याचबरोबर आपण भारतात आलो तर आपले नॅशनल अवॉर्ड्स असतात, पद्म पुरस्कार असतात, भारतरत्न असतं, ओके. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार, हे काही महत्वाचे पुरस्कार आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही जनरल काय करायचंय की सगळे जे पुरस्कार आहेत किंवा जे सगळे रिपोर्ट्स आहेत ते एका एका बाजूला सुटसुटीत लिहून घ्या, नोट्स काढून घ्या. ओके, पहिलाच प्रश्न आपण बघून घेऊया काय विचारलेला आहे. 94व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याबद्दल योग्य विधान निवडा. रिसेंटलीच मार्च महिन्यामध्ये अकादमी पुरस्कार डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले. जरासं ह्या वेळेला हे जे पुरस्कार आहेत किंवा हे जे ऑस्कर अवॉर्ड्स आहेत जे फेमस झाले होते, कारण की विल स्मिथ यांनी जे होस्ट होते त्यांना अगदी कानाखाली मारलं होतं. तुम्हाला तर माहिती पडलंच असेल आतापर्यंत. जर माहिती नसेल तर युट्यूबला भरपूर असे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यामुळे थोडे अवॉर्ड्स हे फेमस झालेले. पण इट्स ओके, आपल्याला त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, मग आता अच्छा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात पण राहील की विल स्मिथला सुद्धा अवॉर्ड मिळालेले. ते कोणत्या मूवीसाठी मिळालेले ते सुद्धा बघूया. तर कितवा अवॉर्ड होता हा? 94वा अवॉर्ड होता. ए विधान दिलं, यावर्षी ड्यून चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत. तर अगदी बरोबर विधान आहे हे. ड्यून चित्रपटाला यावर्षी एकूण 6 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. टोटल किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत? तर 6 अवॉर्ड मिळालेले आहेत आणि हे सर्वाधिक अवॉर्ड आहेत. त्यानंतर जो दुसरं विधान दिलंय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसिका चेस्टन हिला मिळालेला आहे. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर सी दिलंय, सर्वोत्कृष्ट माहितीपट रायटिंग विथ फायर या भारतीय माहितीपटाला मिळालेला आहे. तर माहितीपट जो आहे हा रायटिंग विथ फायर, ह्याला नॉमिनेशन मिळालेलं पण याला अवॉर्ड मिळालेला नाहीये अकॅडमी अवॉर्ड मध्ये. ओके, तर हे विधान जे आहे चुकलेलं आहे. दुसरं माहितीपट आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. मग आपलं बरोबर विधान काय आहे? ए आणि बी, पर्याय क्रमांक दुसरा, राईट? एकदा कोणकोणते अवॉर्ड्स मिळालेले ते सुद्धा बघून घेऊया. आपल्याला ऑस्करमध्ये अकॅडमी अवॉर्ड सुद्धा आपण याला म्हणतो, पण मोस्टली फेमस कोणत्या नावाने? ऑस्कर अवॉर्ड्स नाही. वर्ल्ड वाईडचे जे मूवीज रिलीज होतात किंवा जे काही मूवीज आहेत त्यांना अवॉर्ड्स देण्याचं काम हे करतं. ठीक आहे, मग यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळालेले कोडा या चित्रपटाला. बघा, ड्यूनला सर्वोत्कृष्ट चित्रपट नाही मिळालेले, सर्वात जास्त अवॉर्ड्स मिळालेले. ओके, सर्वोत्कृष्ट जी अभिनेत्री आहे ती आहे जेसिका चेस्टन, द आईज ऑफ टॅमी फे. तर या मूवीला मिळालेले तिला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ, किंग रिचर्ड या मूवीसाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द पॉवर ऑफ द डॉग, जेन कॅम्पेन याच्यासाठी मिळालेला आहे. बघा, आपण ना मागच्याच लेक्चर्समध्ये बाफ्ता अवॉर्ड्सचा अभ्यास केलेला. तर बाफ्तामध्ये सुद्धा विल स्मिथला अवॉर्ड मिळालेला, द किंग रिचर्डला, त्याचबरोबर द पॉवर ऑफ द डॉगला बेस्ट मूवीचा अवॉर्ड मिळालेला.
तर हे थोडंसं समोरासमोर ठेवत जा, कंपॅरिझन करत जा. नाहीतर पूर्ण कंपॅरिझन केलात नाही तर एकदम एकत्र होईल आणि कोणता अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे तेच लक्षात राहणार नाही. राईट? त्यानंतर सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं नो टाइम टू डाय. नो टाइम टू डाय या अल्बम मधलं बिली आयलिश आणि फिनिस ओकोनेल यांना देण्यात आलेले आहे. ओके. बिली आयलिश तुम्हाला माहितीच असेल तर तिला लास्ट इयरचं ग्रॅमी अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे आणि सर्वात जास्त ग्रॅमी अवॉर्ड मिळणारी ती सिंगर आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट माहितीपट मिळालेला आहे समर ऑफ सोलला. जसं मी तुम्हाला सांगितलं भारतीय जो माहितीपट आहे तो नॉमिनेट झालेला पण त्याला अवॉर्ड मिळालं नव्हतं. तर तिथे कन्फ्युज होऊन जाऊ नका. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म मिळालेलं ड्राईव्ह माय कार जपानीज मूव्ही आहे. बघा जे अवॉर्ड्स आहेत ना कोणकोणते मिळतात त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, गाणं, त्याचबरोबर ॲनिमेटेड मूव्ही, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मूव्ही हे काही 5 गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. आणि त्याचबरोबर जी इंटरनॅशनल फीचर फिल्म आहे ती सुद्धा महत्वाची असते. का? कारण की इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणजेच काय तर ती रिजनल लँग्वेजमध्ये असते आणि त्या रिजनल लँग्वेजच्या मूवीला हा पुरस्कार दिला जातो. त्यालाच आपण म्हणतो इंटरनॅशनल फीचर. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ॲरिएना डिबोस वेस्ट साईड स्टोरीजला मिळालेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ट्रॉय कोस्टूर. तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता सर्वात महत्वाचं ऑस्कर बद्दल काय तर की आतापर्यंत कोणत्या भारतीय व्यक्तींना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जातो. जर ऑस्करवर मल्टीलायनर मध्ये प्रश्न विचारला तर एक तरी लाईन कोण भारतीय आहे का त्याच्यावर विचारलं जातं. तर असे 5 जण आहेत ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. जसं त्याच्यामध्ये भानू अथय्या ज्यांचा लास्ट इयरच मृत्यू झालेला. तर त्यांना 1982 मध्ये मिळालेला कशासाठी तर कॉस्ट्युम डिझाईनसाठी. ठीक आहे. त्यानंतर सत्यजित रे यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेलं 1992 मध्ये. ए.आर. रेहमान यांना 2009 मध्ये उत्कृष्ट संगीतासाठी मिळालेलं उत्कृष्ट गीतासाठी. तो मूवी तुम्हाला माहितीच असला पाहिजे ते म्हणजे जय हो. गुलजार यांना सेम 2009 मध्ये उत्कृष्ट गीतासाठी मिळालेला जय होच्यासाठी आणि त्यानंतर रसूल पुक्कुटी यांना उत्कृष्ट ध्वनी मिश्रणसाठी मिळालेला 2009 मध्ये. तर ही जी 5 जण आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा. आयोग नक्कीच त्याच्यावर प्रश्न विचारतो. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर काय मिळालेलं आहे तर ड्यून चित्रपटाला सर्वात जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. जेसिका चेस्टन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कोड चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे. राईट. पुढे बघूया. अगेन महत्वाचा पुरस्कार आहे हा आबेल पुरस्कार. काय पुरस्काराचं नाव आहे तर आबेल प्राइज. 2022 सालचा आबेल प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न विचारण्यात आलेला आहे डेनिस पार्नेल स्लुवियन, ॲवी विंगस्टन्स, त्यानंतर कॅरेन ओहलेन बेक आणि त्यानंतर S.R. श्रीनिवास वर्धन. तशी तर ही चारही नावं महत्वाची. चौघांनाही आबेल पुरस्कार मिळालेला आहे. पण यावर्षी 2022 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ते म्हणजेच डेनिस पार्नेल सुलिव्हन यांना. तर हे नाव लक्षात ठेवा. आय नो प्रोनाऊन्सिएशनलाच एवढं कठीण आहे तर लक्षात ठेवायला सुद्धा तेवढंच कठीण जातं. तर तुम्ही D.P. सुलिव्हन ठेवू शकता किंवा डेनिस सोप्पं आहे तर डेनिस पार्नेल एवढं लक्षात ठेवला तरी चालेल. कारण की आयोग जी नावं विचारतं ना ते आयोग नावं कधी असं नावांमध्ये काही जम्बलिंग करत नाही किंवा नावं चेंज करत नाही. नावं तीच असतात. पण तुम्ही नावं लक्षात ठेवणं खूप महत्वाचे. नाव काय आहे तर डेव्हिस पार्नेल. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. तर हे कोण आहेत तर एक अमेरिकन गणितज्ञ आहे. आता आबेल पुरस्कार आपण म्हणतो तर बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटत असेल हा नोबेलचा लहान भाऊ आहे की काय वगैरे. तर बघा नोबेलमध्ये आपण बघतो की इतक्या वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार दिले जातात. रसायनमध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, अजून आपण म्हणतो पीस प्राइज दिला जातोय. त्याचबरोबर अजून कशात दिलं जातंय बरेचसे आहेत ना. भाषा विषयांमध्ये म्हणजेच भरपूर गोष्टींमध्ये पुरस्कार दिले जातात. अर्थशास्त्रामध्ये वगैरे. पण गणितासाठी पुरस्कार दिला जातोय का नोबेल पुरस्कार? नाही दिला जाते.
मग हे लक्षात आल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर गणितामध्ये काम केलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला. तर हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. हे एक अमेरिकन गणितज्ञ आहेत डेनिस सुलिव्हन. हे बीजगणित, भौमितिक आणि गतिमान प्रणालीवरील टोपोलॉजी मधील कामासाठी परिचित आहेत. आता टोपोलॉजी वगैरे आपल्याला अजिबात डिटेलमध्ये बघायचं नाहीये, त्यांचं नाव आणि आबेल पुरस्काराबद्दल लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा 2022चा अवॉर्ड आहे. 2021 मध्ये कोणाकोणाला मिळालेला ते सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. जसं बघा ऑप्शन मध्ये दिलेले एक म्हणजे ॲबी विंगर्डसन आणि अजून तिसऱ्यांना मिळालेलं ते म्हणजे लाझलो लोवास. ओके, दोघांना 2021 मध्ये आबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं गणितज्ञ आहेत, हे लक्षात ठेवा. अच्छा, आबेल पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर जास्त काही अशी उशिरा झालेली नाहीये. आबेल पुरस्कार अगदी या शतकातच सुरू झालेले, ते म्हणजे 1 जानेवारी 2002 पासून. आबेल पुरस्काराचं उद्दिष्ट काय आहे? गणिताच्या क्षेत्रातील उत्कृष्ट वैज्ञानिक कार्याचा गौरव करणे. म्हणजेच काय, गणितज्ञांचा गौरव करणे. पुरस्कारासाठी काय रक्कम आहे किंवा बक्षीस काय तर 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर आहेत. आता इथे नॉर्वेजियन आहे तर त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कोणत्या देशातल्या संस्थेकडून दिला जातो, तर ते म्हणजे नॉर्वेकडून. तर इथे तुम्हाला दिसत असेल नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. प्लस महत्वाचं काय, हा पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो. ओके, जसं नोबेल आपल्याला माहितीये, नोबेलचा पूर्ण इतिहासच आपण भरपूर वेळा अभ्यास केलेला करंट अफेअर्स मध्येच, की हा पुरस्कार का दिला जातो, कधी कधी कोणते कोणते पुरस्कार सुरू झालेले, कोणता पुरस्कार कोणत्या ठिकाणी दिला जातो ते सुद्धा आपल्याला माहितीये, राईट. मग आबेल पुरस्कार आहे ना, तर हे नॉर्वेचे एक मॅथेमॅटिशियन होते, नील्स हेनरिक आबेल. नाव लक्षात ठेवा, नील्स हेनरिक आबेल यांच्या नावाने 2002 पासून हा पुरस्कार दिला जातो गणित क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना. ठीक आहे, या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे ते म्हणजे डेनिस पार्नेल सुलिव्हन. आता इथे जर तुम्हाला दिसत असेल तर ही सगळी नावं आहेत बघा. डेनिस पार्नेल सुनिवल यांना 2022 मध्ये, यांना 2021 मध्ये, कॅरेन उहलेनबेक यांना 2020 मध्ये मिळालेला आहे. आता जे कॅरेन उहलेनबेक आहे ना, त्या पहिल्या अशा महिला गणितज्ञ ज्यांना आबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला. आणि हे आहेत SR श्रीनिवासवर्धन. तर ते भारतीय नाहीयेत, भारतीय वंशाचे, त्यांना सुद्धा याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे पटकन वळूया. बघा, तसं तुम्ही समोरासमोर तुम्हाला ना स्लाइडवर कधी कधी भरपूर इन्फॉर्मेशन अशी दिसत नाही, पण हा छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत ना ज्या मी तुम्हाला सांगते, त्या सांगण्या महत्वाच्या असतात की नाही, म्हणूनच सांगते. तर त्या सुद्धा नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, जसं मी सांगितलं की त्या पहिल्या महिला होता. मग जर समजा आबेल पुरस्काराबद्दल विचारलं पण 2022 बद्दल नाही, पहिल्या महिला कोण होत्या त्याच्याबद्दल विचारलं, तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. तर हे छोटे छोटे पॉइंट सुद्धा ना पटकन नोट डाऊन करून घ्यायचा. नेक्स्ट बघूया, महत्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, यावेळेला हे रिपोर्ट्स जे आहेत ते बरेचसे आलेले आहेत. रिपोर्ट आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2021. यानुसार जगातील सर्वात जास्त प्रदूषित राजधानीचे ठिकाण कोणते. प्रश्न नीट वाचा. ओके, प्रश्न काय विचारलेला आहे, सर्वात जास्त दूषित राजधानीचे ठिकाण. राजधानीचे ठिकाण म्हणजेच काय तर सगळ्या देशांच्या ज्या वेगवेगळ्या राजधान्या आहेत त्या राजधान्यांमध्ये सर्वात जास्त दूषित असलेली, पोल्युटेड असलेली राजधानी, कॅपिटल कोणतं आहे. ठीक आहे, जसं आपली भारताची दिल्ली आहे त्याचप्रमाणे बाकीच्या देशांच्या पण त्या राजधानी आहेत. मग त्यातली सर्वात दूषित राजधानी किती आहे, तर कोणती आहे, सॉरी, तर न्यू दिल्ली आहे, ढाका आहे, दुशंबे की मस्कट आहे. तर बघा, खूपच लाजिरवाणी ही गोष्ट आहे. रिसेंटलीच हा रिपोर्ट आलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण या रिपोर्टचा अभ्यास केलेला, पण हळूहळू हा रिपोर्ट भारतासाठी एवढा वर्स्ट होत चाललेला आहे की भारत सर्वात दूषित राष्ट्र झालेलं आहे आता. ओके, सर्वात जास्त दूषित असलेली राजधानी आहे ती म्हणजे न्यू दिल्ली. आणि जे सुरुवातीचे सर्वात 50 दूषित शहर आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा 35 शहर, 35 सिटी हे भारताचेच आहेत.
म्हणजेच बघा आपल्या भारतामध्ये प्रदूषण किती वाढलेलं आहे, राईट. मग बघा आता इथे तुम्हाला दिसेल, तर हे जे कलर्स दिलेले आहेत ना, येलो आहे, ग्रीन आहे, भारताचा असं इथे डार्क पर्पल आहे, त्यानंतर इथे पिंक आहे, ऑरेंज आहे. तर हे कलर काय दिलेले आहेत, तर ते म्हणजे दिलेले आहेत PM2.5 वरून. कशावरून दिलेले आहेत, तर PM2.5. तर PM2.5 हा मोजला जातो हवेच्या प्रदूषणासाठी. तर PM2.5 आपण म्हणू शकतो एक असं एकक ठेवलंय, की ज्याच्यानंतर किती किती प्रदूषण वाढलेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो की इथे WHO ने एक मार्क दिले, की त्याच्यानंतर जर प्रदूषण वाढत जाईल तर त्या प्रदूषणाला एक कलर कोड दिला जाईल. मग तुम्हाला इथे दिसतंय बघा, PM2.5 पर्यंत जाण्यापर्यंत 5, 10, 15, 25, 35, 50 म्हणजे जेवढं अचीव करायचंय त्याच्यापेक्षा किती आपण पुढे आहोत प्रदूषित. मग भारत एकदम लास्ट स्टेपला आहे बघा, तुम्हाला दिसेल, राईट. एवढं जास्त प्रदूषण झालेलं आहे आपल्याकडे. मग इथे आता तर मी तुम्हाला सांगितलं की राजधानीचं कोणतं शहर आहे, पण कंट्री वाईज जर आपण बघितलं ओव्हरऑल ऍव्हरेज नुसार कोणती कंट्री फर्स्टला आहे, तर ती म्हणजे बांगलादेश. बांगलादेशचे जे PM आहे ते आहे 76.9. त्यानंतर आहे चाड, त्यानंतर पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि भारत. बांगलादेश, चाड, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि भारत. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, सुरुवातीची 5. त्यानंतर आपण वळूया दिल्लीकडे. आता शहरं जास्त कोणती प्रदूषित आहेत, तर ते म्हणजे पहिल्यावर आहे न्यू दिल्ली 85.0. त्यानंतर ढाका बांगलादेश मधलं, आणि त्यानंतर चाड मधलं आहे एनडियामा. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, महत्वाचे. बघा इथे तुम्हाला दिसेल दिलेलं आहे की अॅन्युअल PM2.5 हे काय अॅन्युअल आहे, म्हणजे वार्षिक ब्रेक पॉइंट बेस्ड ऑन 2021 WHO गाईडलाईन्स अँड इंटरिम टार्गेट्स. मग हे असे टार्गेट्स दिलेले आहेत, तर टार्गेटच्या किती अबव आपण आहोत हे समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. आणि हे क्वालिटी असतं बघा, जी PM कॉन्सन्ट्रेशन लेवल असते ना, ती असते 0 ते 5 ग्रॅम M3, ठीक आहे. तर आता ही जी आपण आधी बघून घेऊया की कोण हा जो रिपोर्ट आहे तो जाहीर करतो, तर ते म्हणजे स्विस संस्था IQ एअर द्वारे तयार केला जाणारा हा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट सलग 4थ्या वर्षी नवी दिल्ली जगातलं सर्वात प्रदूषित राजधानीचं शहर ठरेल. कितव्यांदा, 4थ्यांदा. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीचं प्रदूषण 15% वाढलेलं आहे. म्हणजेच बघा किती जास्त हे प्रदूषण वाढलेलं आहे. आणि सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 50 शहरांमध्ये 35 तर भारतीय शहरं आहेत या यादीत. अच्छा, भारताच्या मध्ये आपण बघितलं, भारतामध्ये आता राजधानीमध्ये दिल्ली पहिलं आहे, राईट. पण भारतामधली जी 50 शहरं आहेत, किंवा जी नुसती 50 शहरांची यादी आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आहे राजस्थानचं भिवडी, त्यानंतर उत्तर प्रदेशचं गाझियाबाद. ओके. तर हे पॉइंट्स जे आहेत ते महत्वाचे लक्षात ठेवा. तुम्हाला काही सगळे 50 शहरं लक्षात ठेवायची गरज नाहीये. हा महाराष्ट्रामधलं मुंबई, पुणे वगैरे ही शहरं या 50 शहरांमध्ये नाहीये. तर एक ती छोटीशी चांगली बाब आहे, पण असं नाहीये की ही शहरं प्रदूषित नाहीयेत, खूप प्रदूषित आहेत, राईट. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर हा प्रश्न आहे ते म्हणजे निर्यात सज्जता निर्देशांकावर. प्रश्न काय विचारलाय, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याला अव्वल दर्जा मिळालेला आहे. निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजेच काय, तर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. म्हणजेच एखादं राज्य, म्हणजे आता हे राज्यानुसार निर्देशांक आहे, नॅशनल लेवलला आहे ना. आणि कोणाकडून प्रकाशित केला जातो हा निर्देशांक, तर नीती आयोगाकडून. कोणाकडून, नीती आयोगाकडून. तर नीती आयोग काय अभ्यास करतं, की प्रत्येक राज्य निर्यातीला किती प्रोत्साहन देते, त्या राज्यातून किती निर्यात होते, एक्सपोर्ट किती सुव्यवस्थित होतंय, त्याच्यावर हा निर्देशांक आणि रँकिंग ठरवण्यात आलेली आहे, राईट. मग यामध्ये प्रथम स्थानावर कोण आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा की गुजरात. तर यावर्षी प्रथम स्थानावर आहे ते म्हणजे गुजरात. कोण आहे, गुजरात. हे लक्षातच ठेवा. सेकंडवर आहे महाराष्ट्र. तर आता हे कोणाकडून करण्यात आलेले जाहीर, तर ते म्हणजे नीती आयोगाकडून. नीती आयोग म्हणजेच काय, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याने इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेसच्या भागीदारीत निर्यात सज्जता निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आहे. ओके. 2021 ची ही कितवी आवृत्ती आहे, जस्ट दुसरी आवृत्ती आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता क्रमवारी कशी आहे, तर यामध्ये गुजरात,
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा. सुरुवातीचे 5 लक्षात ठेवलात तरी चालेल. स्लाइडवर तुम्हाला 10 दिलेले, 10 लक्षात ठेवलात तर चांगलंच आहे. पण हा फोकस तुम्ही सुरुवातीच्या 5 वर ठेवलात तरी चालेल. कोण कोण आहे? पहिला गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक, तामिळनाडू. असं लक्षात ठेवू शकता ना की पहिले चौथे तर सगळे ऑलमोस्ट वेस्ट आणि साऊथचेच आहेत. ओके, नॉर्थचा फक्त एकच आहे, तो 5व्या क्रमांकावर आहे, ते म्हणजे हरियाणा. काय काय? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि हरियाणा. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे टॉप 10 आहेत. म्हणजेच निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये हे टॉप 10 चे झाले. त्यानंतर कोण तळाशी आहे? तर लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, लडाख आणि मेघालय हे तळाशी आहेत. ओके, आता नीती आयोगाबद्दल तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? जे आपल्या देशाचे पंतप्रधान असतात तेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. याचे सीईओ आहेत अमिताभ कांत. जेव्हापासून नीती आयोगाची स्थापना झाली आहे तेव्हापासून तेच आहेत. ओके, जे प्लॅनिंग कमिशन होतं आपलं 12वं प्लॅनिंग कमिशन, ते अर्ध्यातच ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. याचं मुख्यालय कुठे? न्यू दिल्लीला आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, सो या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा. बरं, या निर्देशांकामध्ये ना काही जिल्हे सुद्धा दिलेले आहेत, तर ते जिल्हे तेवढे लक्षात नाही ठेवलात तरी चालेल. जनरली 1 लाइनर मध्ये अशा टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. ओके, जास्त डिटेलमध्ये जात नाही. पुढचा बघूया. अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट अहवाल आहे हा. काय आहे? तर भारत टीबी अहवाल म्हणजे ट्युबरक्युलोसिस अहवाल 2022 बद्दल योग्य विधाने निवडायची आहेत. इम्पॉर्टंट अहवाल आहे. बऱ्याच वेळेला अशा अहवालावर आयोग प्रश्न विचारतं. प्रश्न काय विचारलाय? आता हा अहवाल कधीचा आहे बघा, 2022 चा आहे. प्रश्न विचारलेला आहे 2019 आणि 2020 दरम्यान सर्व प्रकारच्या क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण 11% कमी झाले. आता टीबी जे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, आपल्याला माहिती असेलच, राईट? मग सगळ्या प्रकारच्या क्षयरोगांचं प्रमाण 11% कमी झालेले का? नाही, 11% वाढलेले. टीबीचे जे पेशंट्स आहेत आपल्या भारतामध्ये ते वाढतायत असं आपण म्हणू शकतो आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढतंय. म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. बी विधान दिलंय क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. तर हे अगदी बरोबर आहे. ओके, आता टीबीवर प्रश्न विचारला तर तो कसा होतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला असतो. तसा तर जनरली लंग्स मध्ये वगैरे टीबी होतो, पण तो शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा पसरू शकतो. जेवढा तो जास्त पसरेल तेवढा तो जास्त हानिकारक असतो किंवा जीवघेणा असतो. ओके, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ते म्हणजे ब. फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे. पहिलं विधान आहे ते चुकलेलं आहे. 11% मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे यामध्ये. तर बघा, 2021 मध्ये भारतातील क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 19% वाढ झालेली आहे. हे काय दिलंय? 2021 मध्ये. आणि हे कोणाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे हा अहवाल? तर आरोग्य मंत्री डॉक्टर मनुष मांडविया यांच्याकडून. 2021 मध्ये क्षयरोगांची संख्या किती होती बघा? 19,33,381. म्हणजे रुग्णांची जी संख्या ती वाढत चाललेली आहे. 2020 मध्ये ही थोडी कमी होती, 16,28,261. 2019 मध्ये अजून थोडी कमी होती. 2019-20 या दरम्यान सर्व प्रकारच्या क्षयरोगामुळे 11% मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि 2020 मध्ये एकूण अंदाजे टीबी संबंधित मृत्यूची संख्या 4.93 लाख एवढी होती, जी 2019च्या अंदाजेपेक्षा 13% जास्त होती. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वाचे. 2021 मध्ये आपण बघितलं तर सर्व प्रकारच्या क्षयरोगाचे प्रमाण प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 312 होतं. म्हणजेच बघा, 1 लाख लोकसंख्येमागे एकूण 312 जणांना टीबी होते. म्हणजेच टीबी आपल्या भारतामध्ये किती पसरलेला आहे, सो याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे.
दिल्लीमध्ये दर 1,00,000 लोकसंख्येमागे 747 म्हणजेच दिल्लीमध्ये सर्वात जास्त क्षयरोगाचे पेशंट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. 1,00,000मध्ये 700-750 ऑलमोस्ट इथे लोक क्षयरोगाने ग्रस्त आहेत, टीबीने ग्रस्त आहेत. मग ही नक्कीच खूप मोठी चिंतेची बाब आहे. तिथे सर्वात कमी जो रेशो आहे 1,00,000 संख्येमागे 137 आहे, ते म्हणजे गुजरातमध्ये. तर गुजरात मध्ये सर्वात कमी 137 पण खूप मोठा आकडा आहे, पण दिल्लीशी कम्पेअर केलं तर कमी आहे. ओके, सो हा महत्वाचा पॉइंट होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारले, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. विधान विचारलंय, विधान आहे, नुकतेच नीरज चोप्रा याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुढचं पण विधान वाचून घेऊया. बी विधान आहे, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. अरे ही दोन्ही विधानं महत्वाची आहेत. तसं तर आपण नीरज चोप्राबद्दल आधी बराचसा अभ्यास केलेला, ऑलमोस्ट 2-3 लेक्चर्समध्ये नीरज चोप्राबद्दल आपण बोलतोय. आणि महत्वाचं सुद्धा आहे त्याच्याबद्दल बोलणं. त्याच्यावर आयोग नक्कीच प्रश्न विचारू शकतो, कारण की त्याने भालाफेकीत टोकियो ऑलिम्पिक्स मधून आपल्याला गोल्ड मिळवून दिलंय, राईट. मग हे विधान तर बरोबर आहे. मग नीरज चोप्राला एकतर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे का, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. जर करण्यात आले तर कोणत्या पुरस्काराने, तर ते पद्मभूषण नाहीये, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेले. ओके, तसं तर बघा, आपण सगळे जे पद्म अवॉर्ड्स आहेत त्यांचा अभ्यास जानेवारी महिन्यामध्ये केला होता, डिटेल्ड मध्ये केला होता. कारण की जानेवारी महिन्यामध्ये घोषणा केली जाते की कोणाकोणाला हा पुरस्कार देण्यात येईल. पण त्या लिस्टमध्ये नीरज चोप्राचं नाव नव्हतं. पण ज्या वेळेला सन्मानित करण्यात आलं किंवा आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्युशन झालं पद्म पुरस्कारांचं मार्च महिन्यामध्ये, त्यावेळेला नीरज चोप्राला हा पुरस्कार देण्यात आला. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. मग कोणत्या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं, पद्मश्रीने. ठीक आहे, सो हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण जास्त नीरज चोप्रा किंवा पद्मश्री बद्दल बोलणार नाही आहोत, कारण की ऑलरेडी त्याचा आपण अभ्यास जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेला आहे, राईट. नेक्स्ट बघूया. अगेन महत्वाचा पुरस्कार आहे हा, राष्ट्रीय जल पुरस्कार 2020. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार, अच्छा जल पुरस्कार का दिलं जातं, तर जल पुरस्कार आपण असं म्हणू शकतो की एखाद्या गावाने, एखाद्या जिल्ह्याने किंवा राज्याने त्यांचा जलसाठा व्यवस्थित वाढवलेला आहे, जलसंवर्धन योग्य प्रकारे केलेलं आहे, तर त्या कामगिरीसाठी ना हा जल पुरस्कार दिला जातो. आता जर आपण बघितलं तर पाण्याचा गैरवापर होतो, दूषित पाणी खूप वाढलेलं आहे, राईट. पाण्याचं प्रदूषण खूप होत आहे आणि वेस्टेज खूप होत आहे. मग या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. मग जे काही अशा प्रकारची सिस्टम व्यवस्थापन करण्यात यशस्वी झालेली आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो, कारण की त्याचं अनुकरण करून बाकीच्यांनी सुद्धा हे जलव्यवस्थापन करायचं. मग उत्तर काय आहे, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान की तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजेच उत्तर प्रदेश. बघा तुम्हाला इथे दिसेलच, थोडंसं छोटं फॉन्ट आहे हे, पण तुम्ही मी जी नावं सांगते ती लक्षात ठेवा. पहिल्यावर आहे उत्तर प्रदेश, दुसऱ्यावर राजस्थान, तिसऱ्यावर तमिळनाडू. फर्स्ट वर कोण आहे, उत्तर प्रदेश, दुसऱ्यावर राजस्थान, तिसऱ्यावर तमिळनाडू. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही गावांना हा पुरस्कार देण्यात आलेले, कारण की त्यांनी त्यांच्या गावासाठी प्रयत्न केलेले. ओके, तर बघा इथे जलव्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुरडी ग्रामपंचायत सोलापूर. ओके, सोलापूर मधली एक ग्रामपंचायत आहे सुरडी. त्यानंतर दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था आणि औरंगाबाद या गैर सरकारी संस्थेला आणि दैनिक अग्रवनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला. ठीक आहे, आता हा पुरस्कार कोणत्या विभागामार्फत दिला जातो, कधीपासून सुरू झालाय, जास्त लांब नाहीये. 2018 पासून हा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेला आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो किंवा आयोजित करण्यात येतो. ओके, मग हा एक सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे की जल पुरस्कार दिला तर जातोय, मग तो कोणातर्फे दिला जातो, कोणाच्या हस्ते दिला गेलाय, एकतर राष्ट्रपतींच्या हस्ते दिला गेलाय
आणि दुसरं महत्वाचं काय की कोणत्या विभागामार्फत दिला जातो. तर जलसंपदा विभाग किंवा जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन जो विभाग आहे त्याच्यातर्फे हा पुरस्कार आयोजित करण्यात येतो. ओके. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला, नगरपंचायतीला मिळालेलं आहे ते सुद्धा थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता इथे आपण जल पुरस्काराबद्दल बोलतोच आहे. मग महत्वाचं म्हणजे या आठवड्यात आपण एक डे सुद्धा साजरा करतो, ते म्हणजे वर्ल्ड वॉटर डे. काय तर वर्ल्ड वॉटर डे ते कधी साजरा करतो? मार्च 22ला. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22 मार्चला आपण जागतिक पाणी दिवस साजरा करतो आणि 1993 पासून युएनओ म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडून हा दिवस साजरा करायला सुरुवात झालेली आहे. कधीपासून? तर 1993 पासून. आत्ताचं जे म्हणजे 2022ला जो हा साजरा केला जल डे, त्याचं थीम काय होतं? ग्राउंड वॉटर मेकिंग द इनव्हिजिबल व्हिजिबल. ग्राउंड वॉटरची थीम का घेतली असेल बघा इथे. तर ग्राउंड वॉटर हळूहळू संपत चाललेलं आहे, राईट. आपण म्हणू शकतो की नष्ट होत चाललेलं आहे, तर ग्राउंड वॉटरसाठी काम केलं पाहिजे असं आपण म्हणू शकतो. हे या थीमचं उद्दिष्ट असेल. प्लस ग्राउंड वॉटर बद्दल एक खूप महत्वाची न्यूज आपण बघा आय थिंक जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कव्हर केलेली, ते म्हणजे इंडोनेशियाने त्यांची राजधानी चेंज केलेली आहे. जकार्तावरून आता दुसरीकडे ही राजधानी जाईल. तर त्या ठिकाणाचं मला नाव सांगा की ही राजधानी कुठे शिफ्ट करणार आहे. तर ही शिफ्ट करण्यामागचं सुद्धा एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजेच इंडोनेशिया किंवा जकार्ता मधलं जे ग्राउंड वॉटर आहे ते संपत चाललेलं आहे, ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि तिकडची जी जमीन आहे ती खचत चाललेली आहे. त्यामुळे ग्राउंड वॉटर किती महत्वाचं आहे हे तरी जगाला आत्ता एकदम चांगल्या प्रकारे समजतंय. असं नाहीये की आत्ताच समजतंय तर बऱ्याच वर्षांपासून, पण ठीक आहे, आता वळतंय थोडं. पुढचा प्रश्न बघूया. डॅश पेपरलेस पद्धतीचा अवलंब करणारी देशाची पहिली विधानसभा बनली आहे. मग अशी कोणती विधानसभा आहे जी आता पेपरलेस काम करेल? पेपरलेस काम करेल याचाच अर्थ काय? टोटली डिजिटली काम करेल, कम्प्युटराइज पूर्णपणे वर्क असेल. मग अशी पेपरलेस विधानसभा कोणाची ठरली? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, सिक्कीम. कोण आहे याच्यामध्ये? तर सगळे आपण बघितले तर हे आहेत नॉर्थ ईस्टचे राज्य. योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँडने सर्वात पहिल्यांदा काम सुरू केलं आहे ऍज अ पेपरलेस विधानसभा म्हणून. तर बघा, नागालँड सरकारने नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन, तर हे एक ऍप लॉन्च केलंय, त्याला नेवा ऍप म्हणून नाव दिलंय. नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन हा एक प्रोग्राम चालू करणार आहे. नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन या अंमलबजावणीसाठी होणारा जो खर्च आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 90-10 असा होणार आहे. 90% आणि 10% या गुणोत्तराने होणार आहे. आणि महत्वाचं, अच्छा आता तुम्ही म्हणाल की मॅम विधानसभेने हा प्रोग्राम आणलाय तर केंद्र सरकार याच्यावर जास्त खर्च करतंय. तर त्याच्या मागचं एक उद्दिष्ट आहे, केंद्र सरकारचं असं उद्दिष्ट आहे की देशातल्या सगळ्या ज्या विधानसभा आहेत, आता नागालँड पहिलं ठरलंय, राईट. मग देशाच्या ज्या सगळ्या विधानसभा आहेत त्या सगळ्या या प्लॅटफॉर्मवर आल्या पाहिजेत आणि सगळ्या विधानसभा या पेपरलेस झाल्या पाहिजेत. थोडा टाइम जाईल, पण हळूहळू आपल्याला बघायला मिळतील की ऑलमोस्ट सगळ्या राज्याच्या ज्या विधानसभा आहेत त्या या ऍप्लिकेशनवर येतील आणि पेपरलेस होतील. ठीक आहे. आता नागालँड बद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी, जसं नागालँडचे जे राज्यपाल आहेत ते कोण आहेत? जगदीश मुखी. मुख्यमंत्री नेफिऊ रिओ, हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. सॉरी. त्यानंतर राजधानी काय आहे नागालँडची? तर ती म्हणजे कोहिमा. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. अच्छा, नागालँड बद्दल आपण बऱ्याच वेळेला बघा एक अभ्यास करतो, कधी पॉलिटीमध्ये करतो, कधी जॉग्राफीमध्ये करतो. तर नागालँड एक स्वतंत्र राज्य म्हणून कधी घोषित झालेलं आहे? तर 1 डिसेंबर 1963 मध्ये. कितवं राज्य? 16वं राज्य म्हणून. याचा आपण पॉलिटीमध्ये बघा बऱ्याच वेळेला अभ्यास केलाय. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने पर्यटनासंबंधी माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू केलेलं आहे? व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणजेच काय? तर एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये त्या राज्याचं सगळं जे पर्यटन आहे ते सांगितलं जाईल. पर्यटन म्हणजेच काय? कुठे राहायचं, कुठे फिरायचं, जे आपण म्हणू शकतो
पर्यावरणासंबंधित तिकडची जी माहिती आहे ती दिली जाईल बऱ्यापैकी, राईट? किंवा तिकडचं आपण म्हणू शकतो ज्या रिजनल गोष्टी आहेत, सण आहेत, त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. कोविड-19च्या गोष्टींबद्दल माहिती दिली जाईल. तर असं एक WhatsApp चॅटबोट नावाचं ॲप सुरू केलंय, असं ॲप लॉन्च केलंय. तर कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? ठीक आहे. तर बघा उत्तर काय आहे? हिमाचल प्रदेश, गोवा, केरळ की मेघालय? तर याचं उत्तर आहे केरळ. काय आहे उत्तर? तर केरळ. केरळ राज्याने केलेलं. आपण केरळला बऱ्याच वेळेला देवभूमी म्हणतो. खूप सुंदर आहे टुरिझमच्या दृष्टीने केरळ आणि भरपूर तिथे टुरिझम जे आहे ते दरवर्षी वाढतच चाललेलं आहे. तर आपण म्हणू शकतो पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी, तिकडच्या सोयीसाठी हे व्हॉट्सअप चॅटबोट सुरू केलेलं आहे. आता ना या व्हॉट्सअप चॅटबोटचं एक नाव सुद्धा आहे, ते म्हणजे माया. काय नाव आहे? माया. मग प्रश्न दोन प्रकारे विचारले जाऊ शकतात. एक प्रश्न तर मी तुम्हाला विचारले की कोणी हे चॅटबोट सुरू केलंय, प्लस या चॅटबोटचं नाव काय आहे? तर या चॅटबोटचं नाव आहे माया. ओके, लक्षात ठेवा. मग बघा केरळचे जे पर्यटन मंत्री आहेत PM मोहम्मद रियाज यांनी केरळमधील पर्यटन परिसंस्थेशी संबंधित माहिती देण्यासाठी माया हे 24/7 व्हॉट्सअप चॅटबोट सुरू केलेलं आहे आणि देशातील अशा प्रकारची पहिली सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माया गंतव्यस्थानाची सर्व माहिती, अनुभव, तिकडे कसा असू शकतो, तिथे प्रवास कसा करायचा आहे, तिथे तुम्ही राहू कसे शकता, हॉटेल्स वगैरे या सगळ्यांची माहिती दिली जाईल. तर बघा हे अशा प्रकारचं केरळ टुरिझमचं त्यांचं चॅटबोट असणार आहे. महत्वाचं छोटंसं आहे पण इम्पॉर्टंट आहे. ही काही छोटी मोठी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे एक व्हर्च्युअल ट्रॅव्हल असिस्टंट असणार आहे. व्हर्च्युअल ट्रॅव्हल असिस्टंट म्हणजे बघा जनरली आपलं असिस्टंट कसं असतं, एक ह्युमन असिस्टंट असतं. आपण काही प्रश्न विचारायचे आपल्याला तिथून माहिती मिळते. मग हे व्हर्च्युअल असणार आहे. यामध्ये सुद्धा हे एक रोबो सारखं काम करेल. आपण प्रश्न विचारायचे आपल्याला माहिती मिळेल. ठीक आहे. पर्यटकांना अनुभव देणारी ठिकाणे, महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे, इको टुरिझम, कला संस्कृती केंद्र स्थळ, त्याचबरोबर तिकडचं फूड, विजा माहिती, हवामान या सगळ्याबद्दलची माहिती त्यात असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे पटकन वळूया. जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. एका बाजूला आपल्याला राज्याची नावं दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला तिकडचे मुख्यमंत्री विचारलेत. आता आपण मुख्यमंत्र्यांचा का अभ्यास करतोय? तर गेल्या महिन्यामध्ये 5 विधानसभांच्या निवडणुका झालेल्या आहेत, राईट? आणि त्या 5 विधानसभांच्या निवडणुकांनंतर नवीन नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत. नवीन नवीन आपण नाही म्हणू शकत, काही काही तर तेच मुख्यमंत्री आहेत, एखादा नवीन मुख्यमंत्री आलेला आहे. पण जरी परत निवड झाली असेल तरी आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतं की नाही, आणि जरी निवड झाली नसेल, जुना असेल 4 वर्षांपूर्वीचा, तरी सुद्धा प्रश्न विचारू शकतो आयोग. तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण आता आपण अभ्यास करतोय कारण की ते सध्या न्यूजमध्ये. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सगळ्यांनाच माहिती असले पाहिजेत, योगी आदित्यनाथ. तर त्यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर गोव्याचे आहेत डॉक्टर प्रमोद सावंत, हे सुद्धा दुसऱ्यांदा आलेले आहेत. त्यानंतर आहेत उत्तराखंडचे आहेत पुष्कर सिंह धामी. आता पुष्कर सिंह धामी हे नवीन आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मणिपूरचे आहेत बीरेन सिंग. आता यामध्ये एक महत्वाचं म्हणजे की सगळे जे मुख्यमंत्री आहेत ते एकाच पक्षाचे आहेत, ते म्हणजे BJP पक्षाचे आहेत. आपण लास्ट लेक्चरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अभ्यास केलेला बघा. मला त्यांचं नाव सांगा की कोण आहेत, त्यांची निवड झालेली, ते कोणत्या पक्षाचे, कारण की तो पक्ष वेगळा आहे, BJP नाहीये. मग बघा योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये ते आलेले आहेत. एकूण 255 जागा त्यांना मिळालेल्या. त्यांना म्हणजेच काय, तर भाजपाला मिळालेल्या. राज्यपाल तिकडच्या आहेत आनंदीबेन पटेल. त्यानंतर पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडाचे 12वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. कितवे? तर 12वे मुख्यमंत्री बनलेले. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या 14वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली, ते सुद्धा दुसऱ्यांदा बनलेले. एकूण 40 जागा असतात गोव्यात मध्ये, त्यातल्या 20 जागांवर BJP आलेले. त्यानंतर मणिपूरचे सुद्धा दुसऱ्यांदा बनलेले हे मुख्यमंत्री आहेत, ते म्हणजेच बीरेन सिंह. काय तर बीरेन सिंह. आणि पुष्कर सिंह धामी यांच्या आधी तिथे तीरथ सिंह रावत हे होते मुख्यमंत्री, पण त्यांच्यावर काही अविश्वासाचा ठराव वगैरे ठेवण्यात आला आणि त्याच्यानंतर पुष्कर सिंह धामी हेच होते, पण निवडणुकांनंतर निवड झालीये ती पहिल्यांदाच झालेली आहे उत्तराखंडमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपण खूप असं क्रिकेटलाच महत्व देतो आणि गेम्स म्हटल्यावर फक्त कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक्सचाच अभ्यास करतो.
बाकीचे गेम्स आपल्या भारतामध्ये होतात ते आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतात, पण आयोग काय करतं, अचानक त्याच्यातून प्रश्न विचारतं. अचानक एखाद्या व्यक्तीचा त्या गेम मधून प्रश्न विचारतं आणि तो मग आपल्याला माहिती नसतो. मला ते विचारले ते नुकत्याच पार पडलेल्या इंडियन सुपर लीग या स्पर्धेचे जेतेपद कोणाला मिळाले. एकतर पहिल्यांदा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इंडियन सुपर लीग ही जी लीग आहे ती कशाशी संबंधित आहे. क्रिकेटशी तर नाहीये, हा तर प्रश्न पहिला तुमच्या मनात येईल. पण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल कारण की IPL शिवाय क्रिकेटमध्ये दुसरी लीग नाहीये, राईट. मग इंडियन सुपर लीग जी आहे ती आहे फुटबॉलशी संबंधित. फुटबॉल साठी सुद्धा आता भारतात थोडं आपण म्हणू शकतो की काही गोष्टी चांगल्या करण्यात येत आहेत. मग भारताने काही वर्षांपूर्वी इंडियन सुपर लीग सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये कोण जिंकलेले यावर्षी? केरळ ब्लास्टर्स FC, हैदराबाद FC म्हणजे काय, फुटबॉल क्लब. ओके. मुंबई सिटी FC की FC गोवा? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद FC. काय तर हैदराबाद FC. आणि यावर्षी हा 8वा सीझन होता. 8वा सीझन होता म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता की 8 वर्षापूर्वी हा सीझन सुरू झालेला आहे. आणि यामध्ये फायनलला त्यांच्या समोर होतं केरळ FC, केरळ ब्लास्टर्स FC. त्यांचा 3-1 पराभव करून जे इंडियन सुपर लीगचं जेतेपद आहे ते हैदराबाद FC ने जिंकलेलं आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे काही 8 सीझन्स झाले, 8 सीझन्स मध्ये कोण कोण जिंकले, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोलकाता FC 3 वेळा जिंकलेले, चेन्नई FC 2 वेळा, मुंबई एकदा आणि बेंगळूर एकदा. म्हणजे किती झाले? 3, 2, 5 आणि हे 7. आणि आता 8व्यांदा हैदराबाद FC जिंकलेले. मग अशा प्रकारे जिंकणारी हैदराबाद FC ही 5वी टीम झाली. टीम 5वी, सीझन 8 झालेले आहेत. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अच्छा, आता ही सुरुवात कधी झालेली? 8 वर्ष आधी, म्हणजेच 2014 मध्ये. आणि जे फायनल आहे ते कुठे झालेलं? गोव्याला झालेलं 20 मार्चला, पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा, गोवा येथे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही आहे हैदराबादची टीम आणि आहे इंडियन सुपर लीग. हे खूप महत्वाचे, बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी आपण आज लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. स्पोर्ट्स बद्दल आपण यावेळेला जास्त डिस्कस केलेलं नाहीये, कारण की आपण लास्ट काही लेक्चर्स बघितले तर भरपूर अशा स्पोर्ट्सच्या न्यूज कव्हर केलेल्या. पण यावेळेला आपण बरेचसे असे रिपोर्ट्स वगैरे किंवा अवॉर्ड्स वगैरे यांचाच अभ्यास केलाय, राईट. मग आता थांबूया लेक्चरमध्ये इथेच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच एखाद्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.